नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तो विषय म्हणजे ELSS इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. ही एक गुंतवणुकीची अशी योजना आहे. या योजनेमधून आपली पैशाची बचत तर होतेच, त्याचबरोबरीने आपल्याला कर सवलतसुद्धा मिळत असते. त्यामुळे बरेच जण या योजनेमध्ये पैसे हे गुंतवतात. मित्रांनो, आपल्या देशामध्ये आपले आर्थिक वर्ष हे मार्च महिन्यामध्ये संपत असल्यामुळे आपण आपल्या टॅक्स प्लॅनिंगची सुरुवात ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये करत असतो. कारण त्यावेळी आपल्याला कर सवलत मिळण्यासाठी आपले जे काही इन्कमचे प्रूफ आहेत ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट करावं लागतात. पण ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. आपल्याला जर टॅक्स सवलत पाहिजे असेल तर आपण आपल्या टॅक्स प्लॅनिंगची सुरुवात ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल मे महिन्यापासूनच केली पाहिजे. आणखीनसुद्धा वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे प्रॉपर टॅक्स प्लॅनिंग करून घ्या. या संबंधित तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता आपण ELS म्हणजे काय हे पाहू. या योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचे आपले दोन फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे कर सवलत देणाऱ्या इतर योजनांच्या तुलनेत, म्हणजे तुमचं FD RD असेल, त्यानंतर तुमचं PPF असेल किंवा सुकन्या समृद्धी योजना असेल, या योजनांच्या तुलनेत आपल्याला ELSS मध्ये चांगला परतावा मिळतो. याचे कारण असे आहे कारण ELSS हा एक म्युच्युअल फंड आहे. यामधील पैसे हे एका प्रोफेशनल फंड मॅनेजर मार्फत, ज्याला स्टॉक मार्केटचे चांगले नॉलेज आहे, त्याच्यामार्फत चांगल्या कंपन्यांचे शेअर्स हे विकत घेतले जातात. त्यामुळे आपली जी गुंतवणूक आहे ती पूर्णपणे डायव्हर्सिफाय होते. त्यामुळे शेअर बाजारातील आपली जी रिस्क असते ती पूर्णपणे कमी होते आणि यामधून मिळणारा परतावा सुद्धा चांगला असतो. यामधून आपल्याला जर आपण लॉंग टर्मसाठी सेव्हिंग केली तर 14 ते 15% परतावा हा मिळू शकतो. याचा दुसरा फायदा असा आहे, आपले जे करपात्र उत्पन्न आहे त्या करपात्र उत्पन्नावर कलम 80C अंतर्गत आपल्याला 1.5 लाखांपर्यंत सवलत या योजनेमार्फत मिळत असते. असे चांगले फायदे या योजनेचे असल्यामुळे बरेच जण या योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहेत. पण त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आणखीनपर्यंत तुम्ही आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण आपल्या देशातील कर सवलत देणाऱ्या सगळ्या योजनांचं कंपॅरिझन हे करणार आहोत. त्यामध्ये पहिली योजना येते ती म्हणजे ELSS इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. त्यानंतर FD NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि NPS नॅशनल पेन्शन स्कीम या योजना येतात. या सर्व योजना चांगल्या आहेत. या योजनांचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. यांचं कंपॅरिझन आपण 4 पॅरामीटरने करणार आहोत. पहिला पॅरामीटर आहे तो म्हणजे रिस्क, त्यानंतर त्या योजनांचा लॉक इन पिरियड, त्यानंतर टॅक्सेबल रिटर्न्स आणि त्या योजनांचा ॲक्च्युअल रिटर्न. हे 4 पॅरामीटर आपण 4 योजनांचे कंपॅरिझन करणार आहोत. तर पहिला येतो तो म्हणजे रिस्क फॅक्टर. तर ELSS या जर स्कीमचा आपण विचार केला तर या स्कीममधले पैसे म्हणजे हा एक म्युच्युअल फंड आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवले जातात. म्युच्युअल फंडामध्ये जे पैसे गुंतवले जातात ते एकाच कंपनीमध्ये गुंतवत नाहीत, तर ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये एका नॉलेजेबल फंड मॅनेजरच्या मार्फत गुंतवले जातात. त्यामुळे आपली रिस्क ही बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे ELSS मध्ये आपली रिस्क ही मॉडरेट आहे. त्यानंतर जर आपण NSC किंवा FDचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला फिक्स रिटर्न मिळतात, त्यामुळे तिथे एकदम लो रिस्क आहे. त्याचप्रमाणे PPF ही योजना पूर्णपणे गव्हर्नमेंटचं त्याच्यावर कंट्रोल असतं, त्यामध्ये मिळणारा रिटर्नसुद्धा फिक्स असतो, त्यामुळे तिथेही रिस्क पूर्णपणे लो आहे. त्यानंतर पुढची योजना येते ते म्हणजे NPS नॅशनल पेन्शन स्कीम. हा एक पेन्शन फंडच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पैसे तुमचे शेअर मार्केटमध्येच गुंतवले जातात. त्या ठिकाणी पण तुमची रिस्क ही मॉडरेट असते. त्यानंतर पुढचा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे लॉक इन पिरियड. तर ELSSचा लॉक इन पिरियड हा 3 वर्षाचा आहे. आपण 3 वर्षापर्यंत या योजनेमधून पैसे काढून घेऊ शकत नाही. त्यानंतर आपण FDचा विचार केल्यास म्हणजे कर सवलत असलेली FD किंवा
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा विचार केल्यास त्याला 5 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. त्यानंतर आपला PPFचा विचार केल्यास त्याला 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. आणि NPSचा लॉकिंग पिरियड सगळ्यात जास्त असतो, कारण हा एक आपला पेन्शन फंड आहे. त्यामुळे आपले वय 60 वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंटच्या वयापर्यंत आपण या ठिकाणाहून पैसे काढू शकत नाही. त्यानंतर पुढचा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे टॅक्सेबल रिटर्न. तर ELSS वर जो आपल्याला रिटर्न्स भेटतात त्याला आपल्याला LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन या प्रकारातील तो रिटर्न असतो. त्या ठिकाणी जर आपले व्याज म्हणजे रिटर्न 1 वर्षामध्ये 1.25 लाखाच्या वरती असले तर त्या ठिकाणी आपल्याला 12.5% LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन हा टॅक्स द्यावा लागतो. त्यानंतर FDचा आणि NSCचा विचार केल्यास त्या ठिकाणी पण आपला जो व्याज आहे तो टॅक्सेबल असतो. PPF याच्यामधून जो आपल्याला व्याजदर मिळतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री असतो, कारण ही योजना EEE प्रकारात येते, एक्झम्प्ट. या ठिकाणी मिळणाऱ्या व्याजावर आपल्याला कुठलेही कर किंवा टॅक्स भरावा लागत नाही. त्यानंतर NPS मध्ये सुद्धा आपल्याला जो व्याज मिळतो त्या व्याजावर कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही. त्यानंतर पुढचा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल रिटर्न किती मिळतात. तर आपण ELSचा विचार केल्यास या ठिकाणाहून आपल्याला 13 ते 14% रिटर्न्स हे लॉंग टर्म मध्ये आपल्याला मिळून जातात, कारण या ठिकाणी आपले पैसे हे स्टॉक मार्केटमध्ये लावले जातात. FDचा विचार केल्यास या ठिकाणी आपल्याला 5 ते 6% फिक्स रिटर्न मिळून जातात. PPFचा विचार केल्यास PPFचा व्याजदर हा सरकार दरवर्षी ठरवत असते. सध्याचा PPFचा व्याजदर हा 7.1% आहे. आणि जर आपण NPSचा विचार केल्यास NPSचे पैसे सुद्धा स्टॉक मार्केटमध्येच गुंतवले जातात. त्या ठिकाणी आपल्याला 8 ते 13% पर्यंत रिटर्न्स हे मिळून जातात. आता जर आपण ह्या कंपॅरिझनचा विचार केल्यास जर आपल्याला कुठली पण गुंतवणूक योजना सिलेक्ट करायची असेल तर आपल्याला 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिला म्हणजे त्या योजनेची लिक्विडिटी, त्यानंतर त्या योजनेचे रिटर्न्स आणि तिसरा घटक म्हणजे त्या योजनेची रिस्क. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लॉक इन पिरियड हा ह्या योजनेचा लिक्विडिटी आहे. तर सगळ्यात कमी लॉक इन पिरियड हा ELSचा आहे, म्हणजे इथे ELSचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे नंतर रिटर्नचा विचार केल्यास ELSचेच रिटर्न सगळ्यात हायेस्ट आहे, इथं पण ELSचाच प्रथम क्रमांक लागतो. पण रिस्कचा विचार केल्यास ELSची रिस्क आणि NPSची रिस्क ही मॉडरेट आहे आणि FD आणि PPFची रिस्क ही लो आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही गुंतवणूक योजना घ्या, तुम्हाला या 3 गोष्टी चांगल्या कधीच भेटणार नाहीत. एक गोष्ट त्या ठिकाणी कमी असते, एक तर तुमची लिक्विडिटी कमी असणार किंवा तुमची रिस्क जास्त असणार किंवा तुमचा रिटर्न्स कमी असणार. म्हणजे या ठिकाणी ELSची रिस्क ही जास्त आहे पण ती मॉडरेट आहे आणि लॉंग टर्ममध्ये हे रिस्क पूर्णपणे कमी होऊन जाते. तर ह्या पूर्ण योजनेचा विचार केल्यास ELSS या ठिकाणी सरस भरते. तर आपण नक्कीच आपल्या गुंतवणुकीसाठी ELSचा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्याला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, ELSS या म्युच्युअल फंडाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती पाहिलेली आहे. तरी पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये करा, मी त्याचे उत्तरे तुम्हाला देईल. आणि आजच आपले टॅक्स प्लॅनिंग करून आपल्या करामध्ये सवलत मिळवून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, याला लाईक करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याचे या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.